आज या मंगलमय प्रसंगी राष्ट्रपाल भाऊ सुरडकर आणि सुरडकर परिवाराच्या वतीने या अत्यंत मंगलमय अशा वातावरणामध्ये कालच बघा वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा संपन्न झाली आणि आज आपण आपल्या घराचा गृहप्रवेश या ठिकाणी संपन्न केलेला आहे. बाबासाहेबांच्या महान पुण्यामुळे बघा एवढं वैभव आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे. कधी काळी राहण्यासाठी आपल्याला घर नव्हतं, कुडाचे घर होते आणि अत्यंत साध्या घरामध्ये आपण जीवन जगत होतो. कधी काळी चांगल्या प्रकारचं अन्न खायला आपल्याला मिळत नव्हतं. आज पंचपक्वान्न स्वादिष्ट अन्न आपण रोज खाऊ शकतो. कधी काळी चांगल्या प्रकारचं वस्त्र घालण्याची मुभा सुद्धा आपल्याला नव्हती. आज मात्र अत्यंत भरजरीचे वस्त्र आपण परिधान करू शकतो. म्हणजे सर्व जे काही वैभव आहे हे सर्व वैभव बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्यामुळे बघा आपल्याला म्हणजे प्राप्त झालेला आहे. मग बाबासाहेबांचे तर उपकार आहेतच आहेत, आपल्यावरती अनंत उपकार आहेत आणि भगवंताचेही अनंत उपकार आहेत. कारण भगवंताच्या धर्मामुळे आपण अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगत असतो. गृहप्रवेश आपण करतो. काही लोक त्याला वास्तुशांती सुद्धा म्हणतात. तर वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मसंस्कृतीला अनुसरून तशा प्रकारचे संबोधन केले जात असतात. म्हणजे हा विधी केवळ आपणच करतो असं बिलकुलच नाही आहे. हा विधी परंपरागत म्हणजे अनंत काळापासून चालत आलेला आहे. बौद्ध साहित्यांचं उदाहरण सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. बोधिराज कुमाराने कोकणात नावाचा एक महाल बघा निर्माण केला होता स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या हितासाठी. आणि तो विचार करतो की मी एवढा सुंदर असा हा राजमहाल निर्माण केला तर मी स्वतः अगोदर या घरामध्ये या राजमहालामध्ये प्रवेश न करता भिक्खू संघ आणि भगवंत सुरुवातीला या घरामध्ये प्रवेश करतील. आणि त्यामुळे बोधिराज कुमार भगवंताला बोलवत असतो, भिक्खू संघाला बोलवत असतो आणि यथायोग्यपणे भगवंताचं भिक्खू संघाचं बघा तो स्वागत करत असतो. म्हणजे बौद्ध साहित्याचे अनेक दाखले आपल्याला उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे उद्देश हा आहे की आपण जे काही घर निर्माण करत असतो म्हणजे चार भिंतीचं घर जरी आपल्याला वाटत असेल तरी त्यामध्ये आपण राहत असताना त्यामध्ये पाहिजे म्हणजे घर किती चांगलं असू द्या, घर किती रंगरोटीने केलेलं असू द्या, किती सजावट केली असू द्या आणि किती फर्निचर केलेलं असू द्या महागाचं. आता लय महागाचं फर्निचर बघा केलं जातं घरामध्ये, पण कितीही जरी सुशोभितकरण आपण केलं, घरातील वातावरण जर शुद्ध नसेल, घरातील वातावरण जर पवित्र नसेल, घरातील वातावरण जर योग्य प्रकारचं नसेल म्हणजे धार्मिक नसेल, एकमेकांचा सन्मान करणे, एकमेकांचा आदर करणे हे जर वातावरण नसेल तर घरामध्ये बघा कधी सुख प्राप्त होऊ शकत नाही. मग घरामध्ये सुख प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे तर भगवंताने अनेक ठिकाणी उपदेश दिले. महत्वपूर्ण उपदेश भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये मंगलमय प्रसंगी बघा थोडक्यामध्ये मी तुम्हाला उपदेश देत आहे. तर सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी बघा अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत अशा गरजा असतात. अन्न आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे, वस्त्र लज्जा झाकण्यासाठी आवश्यक आहे आणि निवारा ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी निवारा सुद्धा आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे मानवी जीवनामध्ये ह्या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. जशा प्रकारची आपली क्षमता असेल, जशा प्रकारे आपली कुवत असेल तशा पद्धतीने मनुष्य या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये भौतिक सुखसंपदा तर अत्यंत आवश्यक आहे. कारण भौतिक सुखसंपदेचं भगवंताने कधीही निंदा केली नाही आहे. भगवंत असे म्हणतात की तुम्ही ग्रस्त लोक आहात, तुम्ही धनवान असलंच पाहिजे, तुम्ही संपत्ती कमावलीच पाहिजे, तुम्ही धनाचा संग्रह केलाच पाहिजे, तुम्ही सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी त्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण तुम्ही ग्रस्त लोक आहात, तुमच्या जीवनामध्ये कधी केव्हा कुठला प्रसंग येईल हे सांगता येत नाही. परंतु भगवंत असे म्हणतात की ह्या सर्व प्रकारच्या भौतिक वस्तूच्या सोबत तुमच्याकडे दुसरा एक सद्गुण असला पाहिजे. तो दुसरा सद्गुण म्हणजे संतुष्टी असली पाहिजे. संतुष्टी परमं धनम म्हणजे समाधानासारखं दुसरं धन या संसारामध्ये कोणतंच नाही असं भगवंताने म्हटलं आहे बघा. म्हणजे समाधान जर आपण नसेल तर आपण कितीही चांगल्या घरामध्ये जर राहत असेल तर आपल्याला सुख कधी प्राप्त होऊ शकत नाही. 4 माळ्याची बिल्डिंग असेल, त्या 4 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये
10-20 आपल्या रूम्स असतील, 10-20 रूम जरी आपल्याकडे असतील तर आपल्याला झोपण्यासाठी भगवंत असे म्हणतात की एकच बेड लागते. बाकीचे सारे बेड किंवा बाकीच्या साऱ्या रूमा केवळ देखाव्यासाठी असतात. म्हणजे संतुष्टी ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्हाला समाधान असेल, म्हणजे तुम्ही जशा प्रकारचं जीवन जगता तशा प्रकारचं समाधान जर तुम्हाला प्राप्त होत असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकता. कारण आपल्याकडे असणाऱ्या धनसंपत्तीचा उपभोग सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की अनेक लोक असतात की त्यांच्याकडे सर्व काही असतं परंतु त्याला उपभोग सुद्धा घेता येत नाही. कारण उपभोग घेता सुद्धा आला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या सर्व प्रकारच्या भौतिक संपदेचा आपल्याला उपभोग घेता आला पाहिजे. मग उपभोग मनुष्य कधी घेऊ शकतो? कारण त्याच्या मनाची मानसिकता तशी असली पाहिजे. उपभोग घेण्याची मानसिकता असली पाहिजे. आपण कशासाठी कमावतो, आपण कशासाठी सर्व मेहनत करतो, परिश्रम करतो, हे त्या मनुष्याला समजलं पाहिजे. याचं ज्ञान, याची प्रज्ञा त्याच्याकडे असली पाहिजे. तर तो मनुष्य बघा चांगल्या प्रकारचं सुखपूर्वक जीवन जगू शकतो. कारण अनेक लोक बघा त्यांच्याकडे असून सुद्धा त्या भोगसंपदेचा उपभोग घेत नाहीत. मग का घेत नाहीत? कारण त्यांच्या मनाची मानसिकता तशी असते. भगवंत असे म्हणतात की त्या उपभोग घेण्यासाठी आपलं मन तसं असलं पाहिजे ना, प्रसन्न असलं पाहिजे, तसं मन बलवान असलं पाहिजे, तसं मन आपलं आनंदी असलं पाहिजे आणि आपल्या मनाचा मोठेपणा सुद्धा तशा प्रकारचा असला पाहिजे. आपलं मन जर निर्मळ नसेल, पवित्र नसेल, परिशुद्ध नसेल किंवा आपल्या मनाचा मोठेपणा नसेल तर तो मनुष्य आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीचा उपभोग घेऊ शकत नाही. साधी राहणीमान आणि उच्च राहणीमान याच्यामध्ये फरक आहे. कधी कधी असं होते की एखाद्या मनुष्याकडे खूप काही असतं परंतु त्यांची राहणीमान अत्यंत साधी असते परंतु विचारसरणी मात्र अत्यंत उच्च असते. कधी कधी असं होतं की एखाद्या मनुष्याकडे काहीच नसते परंतु त्यांची राहणीमान मात्र अत्यंत उच्च दर्जाची असते. आणि म्हणजे राहणीमान आपल्या मानसिकतेवरती आहे. भगवंत असे म्हणतात, बाबासाहेब सुद्धा आपल्याला सांगतात की हाय लिव्हिंग अँड हाय थिंकिंग तुमची असली पाहिजे. म्हणजे राहणीमान सुद्धा तुमचं उच्च दर्जाचं असलं पाहिजे. कारण फर्स्ट इम्प्रेशन तुमचं तुमच्या राहणीमानामुळे पडत असते. सेकंड इम्प्रेशन तुमची जी काही बुद्धिमत्ता आहे, प्रज्ञा आहे, ज्ञान आहे त्यावरती पडत असते. आणि त्यामुळे राहणीमान अत्यंत उच्च असलं पाहिजे. हे राहणीमानासाठी भगवंत असे म्हणतात की तुमच्या मनाची मानसिकता ही संतुष्ट असली पाहिजे, समाधानी असली पाहिजे. म्हणजे कुठपर्यंत तृष्णा आपली, आसक्ती आपली आहे, त्या तृष्णेला, त्या आसक्तीला आपण कधी रोखतो. जसं उदाहरण जर म्हणून घ्यायचं असेल, म्हणजे सोनं तुम्हाला प्रिय आहे, ऐक ना, सोन्याचा दागिना तुम्हाला प्रिय आहे. समजा एखादा हार तुमच्या गळ्यामध्ये असेल 2-4 तोळ्याचा तर तुम्हाला छान वाटेल. तर तोच 2-4 तोळ्याचा हार जर पाऊण किलोचा असेल तर कसं वाटेल? किती वेळापर्यंत घालू शकाल तुम्ही? तोच पाऊण किलोचा हार जर अर्ध्या किलोचा असेल, 1 किलोचा असेल, 1 किलोभर सोनं जर तुमच्या अंगावरती टाकलं आणि म्हटलं तुम्हाला संध्याकाळपर्यंत राहा हे घालू शकता का तुम्ही? नाही. कारण तुम्हाला तर प्रिय आहे ना. म्हणजे प्रिय जरी असेल तर त्याचा अतिरेक जर होत असेल तर आपल्याला ते दुःखदायक ठरत असते. म्हणजे जेवढं आवश्यक आहे, जेवढं आपल्या हिताचं आहे, सुखाचं आहे, म्हणजे संतुष्टी परमं धनं भगवंताने सांगितलं बघा. समाधान राहणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये ही संतुष्टता जर आपण प्राप्त केली तर आपण सुखपूर्वक जीवन जगू शकतो. परिवारामध्ये आपण राहत असताना अत्यंत एकमेकांसोबत प्रेमाने, मैत्रीने, आपुलकीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात की हे सर्व काही आपल्याला प्राप्त होते आपल्या मातापित्यांमुळे प्राप्त होत असते. जर मातापित्याने जन्म दिला नसता, मातापित्याने जर चांगले संस्कार केले नसते, मातापित्याने जर आपल्याला शिकवलं नसतं, मातापित्याने या समाजामध्ये कसं राहावं, कसं बोलावं, कसं वागावं, कसं जीवन जगावं हे जर त्याने आपल्याला सांगितलं नसतं तर आपण आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत म्हणतात की माता पितू पठान उत्तदारस संग हो अनाकुलाच कमंता येतं मंगलम उत्तम. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. नाही तर होते असं की आपण सर्व काही सुखसुविधा संपन्न करत असतो परंतु मातेपित्यांचे मात्र अनेक लोकांना विसर पडत असते. मातेपित्यांची कोणाला आठवण येत नाही बघा. परिश्रमाच्या म्हणजे मेहनतीच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये मातापिता आपल्याला सर्व काही मदत करत असतात. असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. आता व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल किंवा पेपरमध्ये असेल, अनेक ठिकाणी बघा असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात की संपत्तीसाठी म्हणजे मुलांनी
आपल्या आईवडिलांना घराच्या बाहेर काढून दिलं, संपत्तीसाठी, घरासाठी मुलांनी वृद्धाश्रमामध्ये आपल्या मातापित्यांना पाठवलं किंवा त्यांची हत्या केली, त्यांना विष दिलं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हे प्रकार बघा साहित्यामध्ये किंवा वर्तमान काळामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात. का? कारण मातापित्यांचं महत्त्व नसल्यामुळे. जर मातापित्यांचं महत्त्व जर आपल्याला नसेल तर आपल्याकडे कितीही संपत्ती असेल, मातापित्याचा आपण सांभाळ करत नसेल, आपल्याकडे कितीही संपत्ती असेल, आपल्या परिवाराचा आपण योग्य प्रकारचा सांभाळ करत नसेल, कारण भगवंत असे म्हणतात की पारिवारिक संपत्ती सुद्धा तुमच्याकडे असली पाहिजे. कारण पारिवारिक संपत्ती आवश्यक आहे. संपत्तीचे प्रकार सांगले भगवंताने. भौतिक संपत्ती तुमच्याकडे असली पाहिजे. भौतिक संपत्ती सोबत पारिवारिक संपत्ती सुद्धा तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. पारिवारिक संपत्ती म्हणजे काय? तुम्हाला भाऊ असले पाहिजे. जे भाऊ असतील तर तुमचे ते अत्यंत मैत्रीपूर्ण ते तुमचे नाते असले पाहिजे. तुम्हाला जर बहिणी असतील तर त्या बहिणीसोबत तुमचे मैत्रीपूर्ण नाते असले पाहिजे. तुम्हाला जर दूरचे जवळचे जर पारिवारिक लोक असतील तर त्यांच्यासोबत तुमचे प्रेमाचे, आपुलकीचे, जिव्हाळ्याचे नाते असले पाहिजे. नाहीतर खंडीभर गोतावळा आहे आणि एकही कामाचा नाही तर काय उपयोग आहे का? त्याला पारिवारिक संपत्ती म्हटलं नाही. भगवंत असे म्हणतात की आपल्या सुखदुःखामध्ये पारिवारिक संपत्ती सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि ती संपत्ती कधी असते? आपण जर आपलं मन जर चांगलं असेल, आपलं मन जर निर्मळ असेल, आपलं मन जर दुसऱ्यांना सामावून घेण्याचं असेल तर आपल्याकडे पारिवारिक संपत्ती होऊ शकते. नाही तर लोक असं म्हणतात की तिच्या घरी मी गेलो, काळं चहाचं पाणी सुद्धा पाजलं नाही म्हणतात लोक. बघा, पाणी सुद्धा दिलेलं नाही. काय माणूस काय म्हणतात त्या लोकांमध्ये? अहो, पाणी सुद्धा दिलं नाही म्हणतात. बरं, पाणी तर सोडा म्हणतात, काळं पाणी म्हणजे चहा सुद्धा दिला नाही म्हणतात. म्हणजे मानसिकता असे असते बघा. काही लोकांकडे गेलं तर लोक चांगले म्हणतात. पहिल्यांदा गेलो परंतु सन्मान केला, सत्कार केला, आदर केला. म्हणजे सर्वच काही दिलं पाहिजे असं नाही आहे. प्रेमाचे 2 शब्द जरी मनुष्याने दिले बघा तर तेही दुसऱ्या मनुष्याच्या म्हणजे मनाला प्रसन्न करणारे असतात, आनंद देणारे असतात. आणि त्यामुळे बघा आता आम्ही अनेक लोकांकडे जातो भोजनासाठी, तर रोजच लोकांकडे जातो आणि त्यामुळे बघा तुम्हाला सुद्धा कधी तसे अनुभव येत असतील. आम्हाला तर नेहमीच अनुभव येत असतात. आम्ही जेव्हा एखाद्या घरामध्ये प्रवेश करतो तर घरामध्ये प्रवेश केल्याबरोबर एकदम प्रसन्न वाटते. असं वाटते अरे वा काय मस्त छान आहे घर, एकदम आनंद असं वातावरण असते आणि प्रसन्नता असते. असं वाटते की नाही? घरातील लोक कोणत्या घरामध्ये प्रसन्नता होते? ज्या घरामध्ये रोज भांडण होते त्या घरामध्ये प्रसन्नता असते का? ज्या घरामध्ये रोज वाद होतात, तंटे होतात, भांडण होतात, एकमेकांच्या प्रती वैरत्वाची भावना असते, अशा घरामध्ये प्रसन्नता असू शकते का? नाही. अशा घरामध्ये अप्रसन्नता असते. जेव्हा काही घरी आम्ही जातो तर एंट्री केल्याबरोबर अप्रसन्न वातावरण वाटते. कारण मनाला म्हणजे ते जे तरंग असतात, ते वेव्ज असतात, ते मनाला बघा लगेच स्पर्श करत असतात. आणि त्यामुळे घरातील वातावरण जर प्रसन्न ठेवायचं असेल, आनंदी ठेवायचं असेल तर आपल्या परिवारामध्ये असणारे जे लोक असतात, एकमेकांच्या प्रती जे आपलं जे जिव्हाळ्याचं नातं असते, प्रेमाचं नातं असते, आपुलकीचं नातं असते, तर ते चांगल्या प्रकारचं नातं जर असेल तर आपल्या घरामध्ये बघा सुख संपदा नांदू शकते, आपल्या घरामध्ये आनंद राहतो किंवा पुन्हा आपल्या घरी लोकांना यावंसं वाटत असते. कारण आपलं मनाची मानसिकता तशी आहे. जर मनाची मानसिकता तशी असेल तर ह्या सर्व काही गोष्टी बघा घडू शकतात. आणि भगवंत असे म्हणतात की हे आपल्या पुण्यकर्माचा एक भाग आहे. कारण जो मनुष्य पुण्यकर्म करतो, कुशल कर्म करतो, वडीलधाऱ्या लोकांची सेवा करतो, वडीलधाऱ्या लोकांचा सन्मान करतो, आदर करतो, येणाऱ्या जाणाऱ्यांचा आदर करतो, सत्कार करतो, तर त्या घरामध्ये कधीही बघा दुःख राहत नाही. संकट काळामध्ये ते लोक आपल्या कामी येत असतात. कारण संकट काळामध्ये सुद्धा लोकांना असं वाटतं की अरे हा व्यक्ती खूप चांगला आहे, हा व्यक्ती प्रेमळ आहे, हा व्यक्तीचा स्वभाव चांगला आहे, संकट काळामध्ये या व्यक्तीला आपण मदत केली पाहिजे. ही भावना आपल्या चित्तामध्ये बघा असली पाहिजे. आणि त्यामुळे परिवारामध्ये जीवन जगत असताना खूप चांगल्या प्रकारे आपण आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे, आपल्या मुलाबाळांचा योग्य प्रकारचा सांभाळ केला पाहिजे, आपल्या पत्नींचा योग्य प्रकारचा सांभाळ केला पाहिजे. म्हणजे सर्व प्रकारे जर पारिवारिक दृष्टिकोनातून जर आपल्याला सुख हवं असेल तर या सर्व काही गोष्टी बघा आपण निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये प्राप्त केल्या पाहिजे. कारण आपण शीलवान असेल, गुणवान असेल, सदाचार असेल, नीतिवान असेल, आपण जर चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याची मानसिकता आपल्या मनामध्ये जर निर्माण करत असेल तर बघा आपण सुख प्राप्त करू शकतो. किंवा मनुष्याकडे असंख्य धनसंपदा असते परंतु सुखाची जी भावना आहे ती सुखाची भावना सुद्धा बघा मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही. कारण ते मन आहे आपलं
आणि या मनाची मानसिकता तशा प्रकारची असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे तुमच्याकडे असणारी धनसंपदा आहे, तुमच्याकडे असणारी भोगसंपदा आहे, तुमच्याकडे असणारी पारिवारिक संपदा आहे, या सर्व प्रकारच्या संपदा ग्रस्त लोकांसाठी बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. ही पारिवारिक संपदा भगवंतांनी सांगितली, भोगसंपदा भगवंतांनी सांगितली, धनसंपदा भगवंतांनी सांगितली, धम्म संपदा भगवंतांनी सांगितली. धम्माची संपत्ती सुद्धा तुमच्याकडे असली पाहिजे. धम्म संपत्ती जर आपल्याकडे असेल म्हणजे बुद्ध धम्म संघाच्या प्रती जर आपल्या चित्तामध्ये अनंत असीम श्रद्धा आहे, आपण शीलाचरण करत असेल, आपण दान पुण्य करत असेल, आपण प्रज्ञेचा अभ्यास करत असेल, तर खऱ्या अर्थाने बघा आपण सुखाला प्राप्त होऊ शकतो. आणि त्यामुळे या सर्व प्रकारच्या संपत्तीला आपण प्राप्त केलं पाहिजे. बौद्ध साहित्याचं बघा मी तुम्हाला एक उदाहरण देतो की मनाची मानसिकता आपण कशी ठेवली पाहिजे. मन जर आपलं परिशुद्ध नसेल, निर्मळ नसेल, चांगल्या प्रकारचं नसेल, तर आपण कधीही सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. एक वेळचा प्रसंग बघा, दुपारच्या प्रहरी राजा प्रसेनजित भगवंताकडे येत असतो. म्हणजे भगवंताला भेटण्याची वेळ ठरलेली असते. एक तर सकाळचा प्रहर असतो किंवा मग सायंकाळचा प्रहर असतो. दुपारच्या वेळेला अवेळ असं म्हटलं आहे भगवंताने. तर राजा प्रसेनजित अवेळी भगवंताकडे जात असतो आणि अवेळी गेल्यानंतर तो भगवंताला प्रणाम करतो. भगवंत असे म्हणतात की राजन, असं अवेळी तुम्ही कसे काय आलात? तर राजा म्हणतो की भगवान, इकडेच मी बाजूला श्रावस्तीमध्येच आलो होतो आणि मला असं वाटलं की भगवंताचं दर्शन घ्यावं, तर भगवान मी आपलं दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तो भगवंताला वंदन करतो आणि वंदन केल्यानंतर भगवंत विचारतात की का आले, काय कारण आहे? कारण कारणाशिवाय तर तुम्ही आले नाही आहे. तर राजा म्हणतो की भगवान, इथे एक श्रेष्ठी बघा मूर्तीला प्राप्त झालेला आहे. भगवान, त्या श्रेष्ठीची जी संपत्ती आहे, कारण त्याला मुलबाळ नाही आहे, त्याला पत्नी सुद्धा नाही आहे, त्याला भाऊ सुद्धा नाही आहे, त्याला बहीण सुद्धा नाही आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा दूरपर्यंतचा नातेवाईक नसल्यामुळे त्याच्याकडे असणारी जेवढी काही संपत्ती आहे ती सर्वच्या सर्व संपत्ती राजकोषामध्ये जमा करण्यासाठी मी आलो आहे. आणि भगवान, एवढी आश्चर्याची गोष्ट आहे, भगवान सकाळपासून आतापर्यंत 500 गाड्या मी लावलेल्या आहे, तर 500 गाड्या भरून ती संपत्ती मी घेऊन जात आहे. एवढी संपत्ती भगवान या श्रेष्ठीकडे होती. श्रेष्ठी म्हणजे श्रीमंत व्यक्ती. पूर्वीच्या काळामध्ये ज्यांच्याकडे 40 करोड धनसंपदा नगद स्वरूपामध्ये असायची त्याला श्रेष्ठी म्हटलं जायचं. ज्यांच्याकडे 80 करोड धनसंपदा असायची त्याला महाश्रेष्ठी असं म्हटलं जायचं. तर भगवान हा श्रेष्ठी होता. आणि भगवान जेव्हा लोक याच्याबद्दल बोलत होते, कारण जेव्हा लोक मृत्यूला प्राप्त होतात तर त्याच्याबद्दल लोक बोलतात, आणि जेव्हा लोकांकडून मी माहिती घेतली तर भगवान मला आश्चर्य वाटलं. या मनुष्याकडे भगवान एवढी संपत्ती आहे, जे 40 करोड नगदी धनसंपदा आहे याच्याकडे, अन्य दुसरी सुद्धा खूप सारी धनसंपदा आहे. भगवान एवढी मोठी धनसंपत्ती असणारा श्रेष्ठी, याची जी दिनचर्या होती, याचं जी जीवन जगण्याची पद्धती होती ती भगवान अत्यंत म्हणजे निकृष्ट दर्जाची होती. भगवान जेव्हा लोकांना मी विचारलं, लोक सांगू लागले की हा जो श्रेष्ठी आहे याच्या अंगावरचं जे वस्त्र आहे त्या अंगावरच्या वस्त्राला अनेक ठिकाणी त्याने ठिगळं लावलेले आहे, अनेक ठिकाणी दुसरे कपडे जोडले आहे. भगवान, हा व्यक्ती स्वतःसाठी याने कधी नवीन वस्त्र नवीन वस्त्र खरेदी केलेलं नाही. भगवान, हा व्यक्ती भोजन करत असताना लोक सांगू लागले की अत्यंत निकृष्ट दर्जाचे तांदूळ म्हणजे बारीक बारीक जी कणिक असते तर ती कणिकची तो फक्त पेय बनवत असे आणि ती पेय बनवून तो फक्त ग्रहण करत असे. भगवान, हा जेव्हा नगरामध्ये फिरत असे तर नगरामध्ये फिरत असताना रथाने तो फिरायचा, तर त्या रथाला त्याच्या छत सुद्धा नव्हतं. भगवान, त्याचा रथ अगदी मोडकळीस होता. भगवान, त्याच्या रथाची घोडे असं वाटायचे की आता ही उद्याच मृत्यूला प्राप्त होतील अशा प्रकारचे होते. भगवान, ज्या मनुष्याकडे एवढी धनसंपत्ती असून सुद्धा त्या मनुष्याच्या मनाची मानसिकता अशी का होती? तो अशा प्रकारचं जीवन का जगत होता? कारण जर आपल्याकडे संपत्ती आहे तर आपण चांगल्या प्रकारचं जीवन जगलं पाहिजे. आपल्याकडे जर संपत्ती आहे तर आपण चांगल्या प्रकारचं भोजन केलं पाहिजे. आपल्याकडे जर संपत्ती आहे तर चांगल्या प्रकारचे वस्त्र प्रदान केले पाहिजे. म्हणजे ज्या ज्या मनुष्याकडे धनसंपदा असते तर भौतिकता किंवा भौतिक जी काही सुखसंपदा आहे तर तो मनुष्य बघा प्राप्त करत असतो. तर राजा विचारतो की भगवान, याची मानसिकता अशी का होती? एवढं असून सुद्धा हा चांगल्या प्रकारचं जीवन का जगत नव्हता? कधी कधी आपण असं म्हणतो ना बघा, कुठे जर आपल्याला बाहेरला जायचं असेल,
जर समजा चांगलं एखादं वस्त्र आपण घातलं नाही तर आपण सहज बोलता बोलता असं बोलतो, एवढे मोठे घरामध्ये कपडे पडले, तुला हाच ड्रेस दिसला का घालायसाठी? म्हणजे चांगला जर नसेल तर, किंवा ही साडी तुला दिसली का, बिलकुल खूप जुनी साडी आहे किंवा खूप जुनं, म्हणजे व्यवहारिक दृष्टिकोनातून आपण म्हणतो ना. कारण एवढं मोठं जर तुमच्याकडे तर मग हेच घातलं कशासाठी? कारण चांगलं राहावं, चांगलं खावं, चांगलं सर्व प्रकारचं आपण ते गोष्टी कराव्या असं आपल्याला वाटत असते. तर भगवंत बघा त्याचं पूर्वकर्म सांगतात. भगवंत असे म्हणतात की राजन, तो त्याचा दोष नाही आहे, त्याच्या पूर्वकर्माचा तो परिणाम आहे. कारण वर्तमान काळातले कर्म आणि पूर्वकर्म हे दोनही प्रकारचे कर्म बघा आपल्याला जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरत असतात. वर्तमान काळातले सुद्धा कर्म आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण असतात आणि भूतकाळातले पूर्वजन्माचे कर्म सुद्धा आपल्याला सहाय्यक ठरत असतात बघा. तर तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाराज हा पूर्वजन्मामध्ये सुद्धा एक श्रेष्ठी होता आणि पूर्वजन्मामध्ये सुद्धा श्रेष्ठी असताना म्हणजे याने संपत्तीसाठी आपल्या भावाच्या मुलाचा खून केला होता. संपत्तीसाठी भाऊ मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर भावाच्या मुलाचा याने खून केला आणि सर्वच्या सर्व संपत्ती त्याची त्याने हडप करून घेतली. भगवान तेव्हा सुद्धा याला कोणते अपतिष्ठ नव्हते, नातेवाईक नव्हते, हा एकटाच सुखपूर्वक जीवन जगत होता. एक वेळचा प्रसंग, त्याने स्वतःसाठी भोजन बनवलं, त्याने कधी दान पुण्य केलं नाही, त्याने कधी शिलाचं पालन केलं नाही, तो कधी विहारात गेला नाही, त्याने कधी धर्मदेशना श्रवण केली नाही आणि अशा प्रकारचं तो जीवन एकाकी जगू लागला. एक वेळचा प्रसंग, एक प्रत्येक बुद्ध त्याच्या दारावरून जात असतात आणि प्रत्येक बुद्ध त्याच्या दारावरून जात असताना एक सहज त्याच्या मनामध्ये अशी भावना उत्पन्न होते. कधी कधी होते मनुष्याच्या चित्तामध्ये, एखादा मनुष्य कधीच कुशल कर्म पुण्यकर्म करत नाही, परंतु सहज भाव उत्पन्न होत असतो कधी कधी. तर त्याच्या मनामध्ये तो भाव उत्पन्न होतो आणि त्याला असं वाटतं की अरे आपण या भिक्षूला भोजन दिलं पाहिजे. स्वतःसाठी बनवलेलं जे भोजन असतं म्हणजे त्याचं भोजन करून उरलेलं भोजन असते, तर ते भोजन त्याला असं वाटतं की आपण ते भिक्षूला दिलं पाहिजे आणि जेवढं काही भोजन असते ते सर्वच्या सर्व त्या भिक्षूच्या पात्रामध्ये ते टाकतात आणि म्हणतात की भंते, ज्या सुखाचा मी सध्या अनुभव घेत आहे, ज्या सुखाला मी सध्या प्राप्त करत आहे, त्या सुखाची अनुभूती या दान पुण्याच्या बलाने मला प्राप्त व्हावी. तर भंते म्हणतात, भगवंत म्हणतात की ठीक आहे, तुझं मनोरथ पूर्ण हो. कारण मनुष्य ज्या सुखामध्ये जीवन जगत असतो तर त्या सुखाची तो प्राप्ती करत असतो. एखादा मनुष्याला धन जर प्रिय असेल तर त्या मनुष्याला असं वाटतं की अधिक धन माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालं पाहिजे. एखादा मनुष्य जर ज्ञानी असेल, प्रज्ञावान असेल तर तो असा विचार करेल की अधिक प्रज्ञा, अधिक ज्ञान मी वाढवलं पाहिजे. म्हणजे जशा प्रकारच्या मनाची मानसिकता आपली असेल तशा प्रकारे बघा मनुष्य विचार करत असतो. तो धनवान असतो, त्याला धनप्रिय असते, तर तो म्हणतो मला हे धन अधिक प्राप्त व्हावं. भगवंत असे म्हणतात की तुझं मनोरथ, तुझी इच्छा पूर्ण हो. आणि भगवंत निघून जातात. निघून गेल्यानंतर अगदी काही क्षणानंतर बघा त्याचा नोकर, त्याचा सेवक दुरून रस्त्याने येत असताना दिसत असतो. अगदी भिक्षू आणखी गेले सुद्धा नाही आहे तेवढ्यामध्ये त्याचा सेवक आला आणि क्षणामध्ये त्याच्या मनामध्ये दुसरा विचार उत्पन्न झाला. त्याला असं वाटते की अरे या भिक्षूंना हे भोजन उगच दिलं, हेच भोजन जर मी माझ्या सेवकाला दिलं असतं तर तो किती प्रसन्न झाला असता, तो किती आनंदी झाला असता आणि माझं काम सुद्धा त्याने प्रसन्नतेनं केलं असतं. आता हे भिक्षू भोजन करतील, काय करणार आहेत, विहारामध्ये जातील, आराम करतील, झोपा काढतील, दुसरं तर काही करणार नाहीत. दोन विचार उत्पन्न झाले बघा. पहिला विचार उत्पन्न दान देण्याचा झाला, प्रसन्न चित्ताने त्याने दान दिलं. पण काही क्षणानंतर दुसरा एक अकुशल विचार उत्पन्न झाला की अरे रे आपण हे यांना उगच दिलं. कधी कधी बघा होते लोकांच्या मनामध्ये अशी भावना. एक जुना प्रसंग आहे, एडिट करून टाकतो नंतर. एक जुना प्रसंग आहे. कधी कधी बघा हा धागा म्हणजे आता बांधत असतो आम्ही धागा. काही लोकांची मानसिकता अशी असते किंवा धागा बांधला म्हणजे भंतीजीला दान दिलं पाहिजे. खेड्यामध्ये 20 रुपयाने जास्त अशी भावना आहे किंवा धागा बांधला म्हणजे भंतेना दान दिलं पाहिजे. तर एकदा धागा बांधत होतो आणि धागा बांधता बांधता बघा म्हणजे फार जुनी गोष्ट आहे, म्हणजे 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, नवीन तेव्हा आम्ही प्रवृत्त झालो होतो. तर मग पूर्वी 5 रुपये दान द्यायचे, कधी 1 रुपया दान द्यायचे, 5 रुपये, 10 रुपये लय झालं समजा, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे 10 रुपये दान देण्याची. 5 रुपये दिले जायचे. तर 5 रुपयाची नोट काढता काढता एकदा 50ची नोट माझ्या बॅगमध्ये पडली. म्हणजे त्यांना 5 रुपये द्यायचे होते पण ती 50ची नोट पडली आणि बॅग मध्ये पडल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं की अरे भंतेला आपण 50ची नोट दिली. मग आता काय करायला पाहिजे. आता धागा तर बांधले भंतेजीनी,
मग 50 रुपयाचे जेवढे धागे बांधणं होतात त्याला घेऊन यायचं बांध धागा, याला घेऊन यायचं बांध धागा, त्याला घेऊन यायचं बांध धागा. म्हणजे त्यांना असं वाटलं की बा 5 रुपये दिले म्हणजे एक धागा बांधला म्हणजे 5 रुपये दिले. मानसिकता असते लोकांची बघा. म्हणजे अशा प्रकारच्या मानसिकतेचे बघा लोक असतात. म्हणजे करताना कर्म तर करतात, परंतु पुन्हा मात्र लोकांना पश्चाताप होते, कारण त्यामध्ये श्रद्धा नसते. श्रद्धा नसल्यामुळे बघा मनुष्याला पश्चाताप होत असते. आणि याला सुद्धा तसा पश्चाताप झाला तर भगवंत असे म्हणतात की राजन, हा दुसरा तिसरा कोणी नसून हा तोच श्रेष्ठी आहे. याने पुण्यकर्म केलं, याने कुशल कर्म केलं, त्या कुशल कर्माच्या बलाने याला याही जन्मामध्ये धनसंपत्तीची प्राप्ती झाली. परंतु याने जो अकुशल विचार केला होता, याच्या मनाची जी संकुचित मानसिकता होती, कृपण मानसिकता होती, कंजूस मानसिकता होती, त्या मानसिकतेच्या बलाने याच्याकडे असणाऱ्या धनसंपत्तीचा याला कोणत्याही प्रकारचा उपभोग घेता आलेला नाही. ना तो स्वादिष्ट भोजन करू शकला, ना तो चांगले वस्त्र प्रदान करू शकला, ना तो चांगल्या प्रकारचा राहू शकला. कारण मनुष्याच्या मनाची मानसिकता तशा प्रकारची बघा असते. आणि त्यामुळे बांधवांनो, बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे हे सर्व वैभव आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या वैभवाला आपण जोपासलं पाहिजे. आपल्या परिवारामध्ये अत्यंत धार्मिक असं वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे. तसं सुरडकर परिवार म्हणजे धार्मिकच आहे, त्यात काही शंका नाही आहे. आणि ही अधिक धार्मिकता आपण वाढवली पाहिजे. कधी कधी होते ते, पण ते आहे समजून घ्या. मग ते येत राहतात नेहमी, मग असे बसतात ठोस हळूहळू. त्याच्यामुळे ते व्यवस्थित सर्व काही वातावरण राहते. कारण बघा, जेव्हा आपलं असतं, आपले लोक असतात, आपले माणसं असतात, तर प्रेमाने आपुलकीने आपण जिव्हाळ्याने हे जीवन जगलं पाहिजे. जीवन बघा फार क्षणभंगूर आहे, फार कमी जीवन आहे. आपल्याला जरी वाटत असेल की मला एवढं आयुष्य आहे, तेवढं आयुष्य आहे, जीवनाचा काही भरोसा नाही. पाण्याच्या बुडबुड्यासारखं बघा जीवन आहे. कधी केव्हा कुठे काय होईल आणि कधी आपलं कार्यक्रम लागेल हे काय आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे जेवढं आयुष्य आहे तेवढं आपण चांगलं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढं आयुष्य आहे तेवढं आपण शिलाने, सदाचाराने, आपुलकीने, प्रेमाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दानपुण्य केलं पाहिजे, शील पालन केलं पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. नाहीतर शेवटी मग महादान करावं लागते. तुमची इच्छा असेल आणि इच्छा नसेल तरी मात्र शेवटी महादान करून एकदा जावंच लागतं. लेकरं जर चांगली असली तर बरे, नाही तर 2-4 वर्ष ते काम करत नाही. जेवढं आहे तेवढं विकून पकून सगळं खाऊन म्हणजे मस्त राहत होतो. आणि त्यामुळे संस्कार सुद्धा आपण दिले पाहिजे लेकरांना. लेकरांना जर बाबासाहेब असं म्हणतात, संपत्ती कमावण्यापेक्षा संतती कमावली पाहिजे. ऐक नाही, संपत्ती तुमच्याकडे किती लाखो करोडो असेल, पण मुलं बाळ जर धार्मिक नसतील, मुलं बाळ सिलवान नसतील, गुणवान नसतील, सदाचारी नसतील, तर आपल्याकडे असणारी संपत्ती बघा धुळीस मिळवण्यासाठी वेळ लागत नाही. पण आपल्याकडे 0 संपत्ती आहे, परंतु मुलं बाळ आपले खूप चांगले आहे, सिलवान आहे, गुणवान आहे, सदाचारी आहे, तर संपत्ती कमवण्यासाठी बघा वेळ लागत नाही. आणि त्यामुळे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारे बुद्ध धर्म संघाचं अनुसरण करावं. आता नवीन घरामध्ये आपण आले, नवीन घरामध्ये अत्यंत सुख समृद्धीने, आनंदाने, तसं अगोदर आनंदानेच राहत होते, पण अधिक आता जरा मोठं घर आलं, ते जरा छोटं होतं आहे की नाही. ते जरा लहान खोल्या होत्या, लहान, आता हे जरा मोठं झालं. आणि जरा फर्निचर लय चांगलं केलं, जरा जास्त सुख आहे जरा आहे की नाही. कारण भौतिक सुख सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे सुरडकर परिवाराने बघा सामूहिक श्रद्धेने, बाबासाहेबांच्या पुण्याने बघा हे सर्व आपल्याला वैभव प्राप्त झालं. बाबासाहेबांच्या उपकाराची परतफेड आपण कधी करू शकत नाही. अनंत असीम बाबासाहेबांचे उपकार आपल्या मनावरती असतात, आपल्या जीवनावरती आहेत. आणि त्यामुळे बाबासाहेबांचं स्मरण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या चित्तामध्ये असावं. बाबासाहेबांच्या उपकाराच्या आपण सदा सर्व काळ जाण ठेवावी आणि हे जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी सुरडकर परिवाराने अत्यंत सम्यक श्रद्धेने हे घर निर्माण केलं आहे. या घरामध्ये राहत असताना संपूर्ण सुरडकर परिवार, त्यांचे अपतेष्ट, नातेवाईक, नातेबंधू या सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त होण्यासाठी आपण सर्वांनी सुखपूर्वक अशी ही भावना मनामध्ये निर्माण करावी.